तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज दिनांक आहे 6 मे आणि शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आज दुपारनंतर तसेच जे आहे सायंकाळच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर याबद्दलचा आपण सविस्तर हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला कालपासूनच राज्यातील वातावरणामध्ये बदल झालेल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आज सुद्धा राज्यातील काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत असेल। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे आज दुपारनंतर जे आपला राज्यातील जे आहे उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, पालघर तसेच जे आहे इगतपुरी आणि जे आहे कल्याण, डोंबिवली, वाडा, पालघर, डहाणू, इगतपुरी आणि नाशिक या भागामध्ये जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे मुंबई, कल्याण या भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आज दुपारच्या दरम्यान। तसेच जे आहे आज दुपारपासून सायंकाळच्या दरम्यान तसेच पुणे आणि सातारा, सांगली, रत्नागिरी या भागामध्ये आपल्याला जे आहे थोडंफार ढगाळ वातावरण, हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। आणि मराठवाड्यात जर पाहायचं म्हटलं तर मराठवाड्यातसुद्धा जे आपला आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे फक्त वारा वगैरे सुटेल आणि थोडंफार ढगाळ वातावरण राहील आणि काही काही ठिकाणी थोडंफार हलका ते रिमझिम सरी या ठिकाणी पडू शकतात। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। ढगाळ वातावरण राहील आणि थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस थोडंफार कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल। पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच वातावरण राहील। म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो, आज जो पाऊस पडणार आहे तो फक्त आणि मुंबई भागामध्ये जास्त राहणार आहे। मुंबई साईडचा जो भाग आहे, नाशिक, इगतपुरी, पालघर, कल्याण, डोंबिवली, वाडा, डहाणू या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस आपल्याला जे आहे आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे। तर हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे तुमच्या भागामधील तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आताच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर धन्यवाद।